करात प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केसरकरांवरती टीकास्त्र डागलं। एकनाथ शिंदेंनी या प्रकरणामध्ये थेट केसरकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। माजी खासदार विनायक राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केलेत। खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवली आणि खरात याने शिंदेंना गुवाहाटीची वाट दाखवली असा दावा विनायक राऊतांनी केलाय। तर खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री हे उघडे पडतील असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय। तर माजी मंत्री दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील विनायक राऊतांनी केलेली आहे। राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं हे निषेधार्ह बाब तर आहे। भोंदूबाबा आणि त्याच्या भक्तांवर कारवाई करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। राज्यातील 9 ते 10 मंत्री अशोक खरातचे भक्त असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केलाय। सरकारनं या सगळ्या मंत्र्यांची माहिती घेऊन योग्य कारवाई करावी, त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केली। महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती या सगळ्या बोंधूबाबांची। त्यांचे बोंधूभक्त आणि बोंधूबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे। मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे। खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमली असल्याची माहिती ही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी दिली आहे। तर पत्रकार आणि पीडित महिलेमुळे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारनं दाबलं असतं असा आरोप भास्कर जाधवांनी केला आहे। आता जे सांगितलं जातं एसआयटी नेमली तसं नाहीये। अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही एसआयटी नेमलेली आहे। याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळे निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळे की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं। परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं, म्हणून किमान आता ह्या प्रकरणाबद्दल चर्चा तरी होते। न पेक्षा सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानं अशोक खरात प्रकरण संपणार नाही। खरातला वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे। तसंच अशोक खरातच्या दरबारामध्ये कोणकोणत्या मंत्र्यांनी हजेरी लावलेली होती त्याची माहिती समोर यावी अशी मागणी देखील गायकवाड यांनी केलेली आहे। राज्यामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदे असताना देखील राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादानं तंत्रमंत्र सुरू असल्याचा आरोप देखील गायकवाड यांनी केला आहे। फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हे याचं सोल्युशन असू शकत नाही। या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे। या पूर्ण प्रकरणामध्ये जी मंडळी राजकीय वलय मंडळी इतर मंडळी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे। तंत्रमंत्र करणारे मंत्री कोण आहेत याची सुद्धा एकदा यादी जाहीर झाली पाहिजे आणि याच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही अपेक्षा करते। दरम्यान करुणा मुंडेंनी रुपाली चाकणकरांवरती आरोप केलेले आहेत। यावेळी बोलताना त्यांनी भोंदूबाबाकडे पैसे आलेच कसे असा सवाल देखील उपस्थित केलाय। यावेळी बोलताना त्यांनी 17 लाखांचा मेंटेनन्स थकवल्याप्रकरणी नोटीस असल्याचं देखील सांगितलंय। आज आपल्याला याच्यामध्ये यश भेटलेलं आहे, भलेही कोर्टाकडून नाही
आणि कोर्टाकडून आम्हाला पण भेटणार होता क्योंकि जे आहे त्यांचा कार्यकाल पण संपला होता. पण हे राजकारणी लोक जे करे ते कम आहे. आणि आज रुपालीताई म्हणताय मला सॉफ्ट टार्गेट करण्यात येत आहे आणि त्यांनी राजीनामा दिलेला. तुम्ही राजीनामा नाही दिलेला, तुमची हकालपट्टी झालेली आहे. राजीनामा देवाभाऊनी घेतलेला आहे तुमच्याकडून. दरम्यान धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना कालीशरण महाराज यांनी खरातवरती बोलताना रोखठोक भूमिका घेतली आहे. अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकामध्ये डोक्यात गोळ्या घातल्या पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जे नकली लोक आहेत तेच अशी कृत्य करत असल्याचं कालीशरण महाराजांनी म्हटलंय. जिथं असली असतं त्याचीच नकल होत असते. नकली आहे याचा अर्थ असली आहेच. आणि जे हे नकली लोक आहेत यांच्यावर जर आरोप सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात त्यांच्या डोक्यात इथं गोळी मारली पाहिजे सरकारने. भोंदूबाबा अशोक खरातला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातसोबत बैठक झाल्याचं समोर आलंय. शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी नराधम खरातला भेटल्याची माहिती मिळालेली आहे. तर शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरातची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे राज्यातील 3 अधिकारी नेमके कोण होते असा सवाल उपस्थित झालेला असून त्यांची देखील चौकशी होणार का याकडे लक्ष असेल. भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरात याची कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती आता समोर येते. नाशिक अहिल्यानगरसह अनेक ठिकाणी खरात याची मालमत्ता आहे आणि त्यातील बहुतांश मालमत्ता खरातच्या नावावरती आहे. तर काही मालमत्ता त्याची मुलगी पत्नीच्या नावावरती आहे. तर काही मालमत्ता ही त्रयस्थ व्यक्तीच्या नावावरती घेऊन बक्षीसपत्रानं मिळवलेल्या आहेत. तर नाशिकमधील मिरगावच्या शिवनिका ट्रस्ट परिसरातील 5 एकर जमीन त्यानं बक्षीसपत्राद्वारे मिळवल्याची माहिती ही समोर आली आहे. विठ्ठल शेळके यांच्याकडून नरेंद्र हाटे यांनी जागा विकत घेऊन खरातला बक्षीस म्हणून दिलेली होती. कॅप्टन खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. संजय राऊत यांनी देखील केसरकर यांचा राजीनामा मागितला आणि यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर याबाबतचं धोरण एकनाथ शिंदे ठरवतील असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे चाकणकरांनंतर कॅप्टन खरात प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांचा देखील राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. अशोक खरात यानं शिवनिका संस्थांची स्थापना करून ईशानेश्वर मंदिराची उभारणी केली आणि याच मंदिरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्री अशोक खरातच्या पायावरती माथा ठेवत होते. ज्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले ते मंदिरच नदीपात्रामध्ये आहे. बेकायदेशीरपणे मंदिर उभं करण्यात आल्याचा आरोप हा आता ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. त्या हिशोबाने ते मंदिर बांधलं. ठीक आहे, गावकऱ्यांना वाटलं बा गाव मंदिर बांधलं तर आपल्या गावाची एक रोशन होईन बा, एक गाव आपलं कुठेतरी नाव होईन बा गावचं आपलं. ह्या हिशोबाने तिने बी एनओसी देऊन टाकली ग्रामपंचायतनं. पण त्या ग्रामपंचायतीनं दिल्यानंतर आमच्या गावातल्या एका व्यक्तीची बॉडीवर एकच नाव नाही घेतलंच नाही तिने. कधी विचार न करण्यापेक्षा तिने आम्हाला येऊन दिलं नाही त्यांच्यापर्यंत. आमचे भरपूर लोक तिथे गेले पण तिने आमच्या लोकांना तिने म्हणजे थारात लागून दिलं नाही का बुवा, ती घेतलंच नाही तिने बॉडी. आता मागणी एवढीच आहे का या अतिक्रमण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ही फक्त आम्हाला भेटावा, आमच्या गावाला भेटावा, आमच्या गावाच्या लोकांची बॉडीवर नावं यावा, बस एवढीच आमची इच्छा आहे. भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असतानाच आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीनं त्रास देत होता, दमदाटी करत होता हे देखील समोर आलंय. निरगावमधील ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातनं बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यामुळे खरातनं 2 वर्षांपूर्वी हा रस्ता बंद केला असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे भागवत शेळके यांना वस्तीकडील घर सोडून गावातल्या जागेमध्ये एक पत्र्याचे शेड बांधून राहावं लागतंय. घर सोडून 2 वर्षांपूर्वी कुटुंबातील 8 सदस्य हे इथेच राहत आहेत. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली मात्र त्यांनी दखल घेतली नाही. तर वरिष्ठ अधिकारी देखील खरातच्या दमदाटीमुळे दाद देणार नाहीत अशी भावना झाल्यानं त्याने इतरांकडे देखील तक्रार केल्याचं धाडसही केलेलं नाही. हे भागवत शेळके आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर राहत होते तिथला रस्ता अशोक खरात याने अडवला. 2 वर्षापासून त्या रस्त्यापासून त्यांना प्रवास करू दिला जात नव्हता. त्यामुळे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जे घर त्यांचं होतं ते घर पाडून एक शेड उभारण्यात आलेली आहे आणि ह्या शेडमध्येच
आता गेल्या 2 वर्षापासून ते इथेच वास्तव्य करतायत. एवढी जबरदस्ती, एवढी दमदाटी कोण करू शकतं आणि का असं होतंय? काय याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने जाऊन येणं करत होतो. मंदिर झाल्यानंतर बरेच दिवस म्हणजे 10-15 वर्ष त्यांनी जाऊ दिला. त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता बंद केला. त्याच्या कधी अडचण आम्ही जात. खऱ्यातनं रस्ता बंद करून तिथे लोखंडी जाळी लावली आहे. त्यामुळे भागवत शेळके एकीकडे तर त्यांचा भाऊ जाळीच्या दुसऱ्या बाजूला राहतोय. आम्हाला आहे ना फक्त इथं गेट खोलून फक्त आम्हाला पायी यायला रस्ता राहू द्या. आम्ही पाण्यातून येऊ पण रस्ता राहू द्या. त्या म्हणे मी सरांना सांगते आणि गेट खोलायला लावते, चावी घेते सरांकडून. त्या तिकडे एक गेट करेल त्याने पार तिकडं. तर म्हणलं तिडून काय ना आम्ही पाण्यातून येऊ आणि हे करू, येऊ म्हणलं फक्त येऊ जाऊ, पोरांना घेऊन जाऊ, दुधाच्या किटल्या घेऊन जाऊ म्हणे. हां मग ते म्हणे सरांकडून चावी घेऊ. सरांकडून काही चावी घेतली नाही त्याने. परत त्या आल्या बी नाही. गेली अनेक वर्ष नित्यनियमानं भल्या पहाटे मुंबईमधील रस्ते स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर मिळावं या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली 23 मार्च रोजी सफाई कामगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या मागणीसाठी सफाई कामगार मोठ्या संख्येनं मलबार हिल इथल्या वर्षा निवासस्थानी धडकणार आहेत. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वणी आणि झरी पाठोपाठ घाटंजीमध्ये देखील काँग्रेसला खिंडार पाडलाय. काँग्रेस खासदार प्रतिभा दानोरकर आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेसचे जिल्हा परिषद आणि बाजार समितीमध्ये वर्चस्व गाजवणारे युवा नेते आशिष लोणकर आणि अभिषेक ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी भगवा हाती घेतला. यापुढे काँग्रेसला धक्के देत राहू असा इशारा देखील संजय राठोड यांनी दिलाय. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना कोर्ट आणि बँकेनं नोटीस बजावली आहे. जवळपास 17 लाख रुपयांचं मेंटेनन्स थकवल्याबद्दल कोर्टानं नोटीस बजावली आहे. तर राहत असलेल्या घराचा हप्ता थकवल्यामुळे बँकेकडूनही नोटीस देण्यात आली आहे. करुणा मुंडे सध्या सांताक्रूजमधील 64 ग्रीन्स इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत. एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी नोटीस मिळाल्याची माहिती दिलेली आहे. आज मी तो एक मंत्रीची बायको आहे, तरी पण आमच्या घरामध्ये आज कोर्टाची नोटीस आलेली आहे. ते आमचा मेंटेनन्स भरलेला नाही आहे, 17 लाख रुपये झालेला आहे. तो आज आमच्याकडे तो ते नोटीस आलेली आहे. घरची किस्त भरत नाही, त्याच्यासाठी बँकेची नोटीस अलग आलेली आहे. तो आज तुमच्याकडे कुठून आला पैसा? आणि इतके मोठे मोठे राजकारणी जात होते, सगळ्यांच्या अकाउंटची चौकशी पण लावायला पाहिजे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालेला असताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर राजकारण तापलंय. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपनं पूर्णपणे लोकशाही मार्गाने विजय मिळवल्याचा दावा केलाय. किडनॅपिंगचे आरोप फेटाळलेत. विरोधकांवरती खोटं वातावरण तयार केल्याचा आरोप हा त्यांनी केलेला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर नेते दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईमध्ये उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये आज समाजाची बैठक पार पडली. मुंबईकडे जाण्याचा निर्णय या बैठकीमध्ये एकमतानं घेण्यात आलाय. वेळ पडली तर समुद्रामध्ये उडी मारण्यापर्यंत इशारा देत धनगर आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. आमचे मल्हार योद्धे श्री दीपक भाऊ बोराडे साहेब हे गेला 16/3/2026 पासून आझाद मैदान या ठिकाणी आमच्या समाजासाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहे. त्या अनुषंगाने आज बीड जिल्ह्याभरामधून हे माझे मल्हार योद्धे या ठिकाणी आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीने धनगर समाजाची बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की लाखोच्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी जायचं आहे. पत्नीला मोलकरीण समजण्याची मानसिकता योग्य नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. पत्नीनं घरकाम न करणं ही क्रूरता ठरत नाही.
तर पतीने देखील घरकामामध्ये मदत केली पाहिजे असं न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी स्पष्ट केलंय. संबंधित प्रकरणामध्ये कौटुंबिक न्यायालयानं क्रूरतेच्या आधारावरती घटस्फोटाचा आदेश दिला होता, ज्यावरती अपील करत प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. पुढील सुनावणीला पती पत्नी दोघांनी हजर राहण्याचे निर्देश देत प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवण्यात आलंय. मुंबई महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या नेत्या अलका केरकर यांचं निधन झालंय. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये अलका केरकर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या होत्या. नवी मुंबई शहरातील प्रदूषण वाढलंय. प्रदूषणामध्ये नवी मुंबई शहर 5व्या क्रमांकावर आहे. शहरामध्ये सुरू असलेली बांधकामं, गाड्यांची गर्दी यामुळे प्रदूषणामध्ये भर पडतेय. या प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका 1.5 वर्षांचा ॲक्शन प्लॅन बनवणार आहे. तसं प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलाय. शहरामध्ये कोणत्या ठिकाणी हवेचं प्रदूषण हे जास्त आहे हे तपासण्यासाठी हवेमध्ये डिटेक्टर बलून सोडले जाणार आहेत. त्याबरोबरच औद्योगिक पट्ट्यामध्ये तपास पथकं देखील तैनात केली जाणार आहेत. या शहरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, तुम्ही, मी आणि राहणारा प्रत्येक व्यक्ती यापासून राहतो. कारण की आपण जो श्वास घेतो तो प्रत्येक श्वास तुम्ही आपण सगळं एकत्र घेतो. त्यासाठी ॲक्शन प्लॅन करणं हा लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी करण्याचा आहे. त्यासाठी मी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह एअर पोल्युशन कंट्रोल आणि AQI इंडेक्स सुधारणं यासाठी मी प्लॅन 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी मी सभागृहापुढे मांडलेला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून सत्ताधारी मंत्र्यांमध्ये सध्या ठिणगी पडली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक देऊन लोकशाहीचा खून करत आहेत असा खळबळजनक आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. 307 सारखे गंभीर गुन्हे असलेल्या सदस्यांना पालकमंत्री हातात धरून सभागृहामध्ये कसे नेतात असा सवाल करत गोरेंनी साताराच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे. रेशनसाठी तुम्ही किती किलोमीटर चालता, 1, 2 की 5? पण गडचिरोलीच्या भामरागडमध्ये आदिवासींना 35 किलो धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटरची जीवघेणी पायपीट करावी लागते. घनदाट जंगलामध्ये गावातील नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी महिनाभरात 2दा डोंगराळ रस्ता पार करतात. स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये देखील पोटासाठी सुरू असलेला हा थक्क करणारा संघर्ष आहे. मुलुंडच्या इन्व्हॉय सिनेमागृहामध्ये जोरदार राडा झालाय. सुरुवातीला या सिनेमागृहामध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. पिझ्झा खरेदी करताना हा वाद झालेला होता आणि याचा व्हिडिओ काढताना त्यांच्यामध्ये झटापटी झाल्या. यानंतर त्यांच्यातला वाद इतका टोकाला गेला की सिनेमागृहातल्या कर्मचाऱ्यानं ग्राहकाला चाकू दाखवून धमकी दिली. यानंतर मनसे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. या प्रकरणी कर्मचाऱ्यांविरोधामध्ये गुन्हे दाखल करा, अन्यथा पुढील सगळे शो हे बंद पाडण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. बीडच्या अंबेजोगाईत खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यश कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधामध्ये आयकर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महामार्ग विभागामध्ये खोट्या तक्रारी दाखल करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती आहे. कंपनीच्या सहगुप्तदार चांगदेव शेत यांच्यावरती फोन आणि व्हॉट्सअपद्वारे दबाव टाकल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे. संभाषणांचे ऑडिओ हे देखील आता पोलिसांकडे देण्यात आलेले आहेत. तर या प्रकरणी रेखा वंजारे यांच्या विरोधामध्ये अंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस सध्या पुढचा तपास करत आहेत. बुलढाणा शहरामध्ये 70 वर्षीय नराधमानं 12 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा शहरामध्ये समाजमन सुन्न झालेलं असून संतापाची लाट उसळली आहे. शेजारी राहणारी चिमुकली नराधम शंकर मंगतानीच्या घरामध्ये आली. घरात कोणीच नसल्याची संधी साधत नराधमानं 12 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला. या चिमुरडीनं घर गाठलं आणि घडलेला प्रकार हा घरच्यांना सांगितला. पालकांनी तात्काळ बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून 70 वर्षीय शंकर मंगतानी विरोधामध्ये तक्रार दिली आहे. तर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधमाला बेड्या ठोकल्यात. एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 12 ही त्याच्या शेजारच्या घरी गेली होती. शेजारच्या घरांना कुत्र्याच्या पिल्लूसोबत खेळण्यासाठी. तिथला मालक यांनी ती अल्पवयीन मुलगी त्याच्या घरी आली असता त्या मुलीसोबत छेडछाड केली. त्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आम्ही त्याला अटक केलेली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामध्ये बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय शिवानी जाधव हिची हत्या करण्यात आली आहे.
या मुलीचा मृतदेह शेजारच्या घरामध्ये पोत्यात सापडलाय। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। या घटनेमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। दरम्यान शिवानी शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडली होती। दुपारी 3 वाजेपर्यंत ती घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला। मात्र शिवानी सापडत नसल्यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये एका भाविकाची कार कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पेन इथल्या अजय शर्मा आणि त्यांचे सहकारी दर्शनासाठी आलेले असताना नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची चारचाकी ही थेट खड्ड्यामध्ये शिरली। सुदैवानं या अपघातामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही, तरी देखील या घटनेमुळे रामकुंड परिसरातील सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।